उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। भिडी येथील ग्रामीण रुग्णालय हे जिल्ह्यात नावलौकिक रुग्णालय म्हणून प्रचलित आहे। मात्र गेल्या 1-1.5 वर्षांत या रुग्णालयाची दयनीय अवस्था झाली असून एकेकाळी सामान्य रुग्णांना या रुग्णालयातून कधीही वर्धा सेवाग्राम येथे रेफर करण्यात येत नव्हते। आजारी असल्यासच रुग्णांना येथून रेफर करण्यात येत होते। विशेष म्हणजे त्यावेळी खाजगी रुग्णालयाकडे सामान्य रुग्ण फिरकत नव्हते। मात्र आज परिस्थिती बदलली असून या रुग्णालयात तज्ञ व अनुभवी डॉक्टर नसल्याने सामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयाकडे जावे लागत आहे, तर गंभीर आजारी रुग्णांना मात्र येथेच प्राण सोडावा लागत असल्याचे चित्र सध्या या रुग्णालयात दिसून येत आहे। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व युवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराबाबत तथा रुग्णांना होत असलेल्या आर्थिक व मानसिक त्रासाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रुग्णालयाची दयनीय अवस्था त्वरित सुधारावी अशी मागणी केली आहे। याकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। भिडी ग्रामीण रुग्णालय हे राष्ट्रीय महामार्गावर असून या रुग्णालयात 15 ते 20 खेड्याच्या परिसरातील रुग्ण उपचारास येणे जाणे करीत असतात। त्यातही या रुग्णालयात अपघाती रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। मात्र या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नसल्याने थातूरमातूर सेवा देऊन गंभीर आजारी रुग्णांना व सामान्य आजारी रुग्णांना वर्धा सेवाग्राम सावंगी येथे पाठविले जाते। यासोबतच प्रसूतिगृहाची देखील अत्यंत दयनीय अवस्था असून रुग्णालयात येताच त्यांना वर्धा सेवाग्राम येथे पाठविले जाते। यात सामान्य कुटुंबातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक फटका बसत आहे। भिडी ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक पद असून 3 वैद्यकीय अधिकारी पदे आहेत। यात वैद्यकीय अधीक्षक यांचेकडे पुलगाव ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार असून वैद्यकीय अधीक्षक हे पुलगावलाच राहतात। वैद्यकीय अधिकारी 3 पदापैकी एकच वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत आहे। एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्य रुग्ण, आंतर रुग्ण तपासावे लागतात, तर बाह्य रुग्णांच्या कक्षासमोर रुग्णांच्या रांगा लागत असून ते सर्व रुग्णांना एकच डॉक्टर सेवा देताना दिसतात। सद्यस्थितीत प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरच हे रुग्णालय चालत असून या रुग्णालयात गंभीर आजारी असो वा सामान्य रुग्ण असो त्यावर थातूरमातूर उपचार करून त्यांना वर्धा सेवाग्राम सावंगी जाण्याचा सल्ला दिला जातो। ही बाब स्थानीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी युवा काँग्रेस कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना याविषयी निवेदन दिले। भिडी येथे त्वरित तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी प्रणय कदम, पारस चौरे, विवेक शेंडे, प्रवीण पेठे, सुशांत जीवतोडे, कृष्णा नंदुरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राजू वाटाणे, उलट तपासणी न्यूज, भिडी।